श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. गंगापूर इथं 43वे मराठवाडा साहित्य संमेलन आणि छत्रपती संभाजीनगर शहरात रस्त्यावर तसंच दुभाजकावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई. या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती. विकसित भारत संकल्प यात्रा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत असून नागरिकांचा या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महानगरपालिका क्षेत्रात देखील यात्रा सुरू असून याची सुरुवात शहरातल्या सिद्धार्थ उद्यानामध्ये लाभार्थ्यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्ह्यातल्या गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातल्या विविध गावात यात्रा सुरू असून या गावांमध्ये विविध योजनांचे लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लाडगाव इथं अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या ज्वारीच्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासनानं शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील सिल्लोड, सोयगाव तालुक्यातल्या नुकसानाची पाहणी केली. पंचनामे पूर्ण होताच भरपाईबाबत निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. पैठणच्या जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, मुकणे, कडवा तर अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळ आणि निळवंडे या धरणांमधून पाणी सोडण्यात आलं. समन्वयी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीतर्फे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 39व्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं 2024चा दुष्काळ, मराठवाड्याचा पाणी प्रश्न या विषयावर मराठवाडा पाणी प्रश्न जनआंदोलन समितीचे नेते तथा आमदार राजेश टोपे यांनी भाष्य केलं. मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी वैध मार्गानं लढा उभारण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. गंगापूर इथं 43वे मराठवाडा साहित्य संमेलन पार पडलं. श्री मुक्तानंद महाविद्यालयात संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम, मावळते संमेलनाध्यक्ष शेषराव मोहिते, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, परिचर्चा, कथाकथन तसंच काव्यगायन आदी कार्यक्रम घेण्यात आले. केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, मराठवाड्यातला रेल्वे मार्ग दुहेरी करावा, समन्वयी पाणी वाटपाच्या नियमानुसार मराठवाड्याला पाणी देण्यात यावं आदी 10 ठराव या संमेलनाच्या समारोप सत्रात संमत करण्यात आले. जिल्ह्यातल्या 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या. 16 पैकी सर्वाधिक 4 ग्रामपंचायतींवर भाजपनं विजय मिळवला असून शिवसेना शिंदे गटानं 3, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं 1 तर 3 ग्रामपंचायतींवर अपक्ष उमेदवार निवडून आले. महिला आणि बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कृती दलाची स्थापना करण्यात आली असून वर्षभरात जिल्हा बालसंरक्षण कक्षामार्फत करण्यात आलेल्या कारवाईत 27 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. या संदर्भातल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात कुणबी नोंदीचे सुमारे 1,500वर पुरावे आढळले आहेत. सिल्लोड तालुक्यातल्या धानुरा गावात आढळलेल्या नोंदी मराठी तसंच उर्दू भाषेत आहेत. ही कागदपत्र प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरात रस्त्यावर तसंच दुभाजकावर कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवून कारवाई केली जात आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटी कार्यालयात शहर स्वच्छता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आपला कचरा घंटागाडीला न देता इतरत्र टाकणाऱ्यांवर या सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येते. तसंच घंटागाडी निर्धारित ठिकाणाहून वेळेवर कचरा संकलन करते की नाही याचाही आढावा घेतला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या संशोधन आणि विकास कक्षेच्या वतीनं विविध महाविद्यालयांना चर्चासत्र, परिषद आणि कार्यशाळा घेण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. एकूण 33 महाविद्यालयांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि विद्यापीठाच्या मुख्य परिसर आणि धाराशिव उपपरिसरातल्या 7 विभागांना 2,40,000 रुपयांच्या अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे. पैठण इथं संत श्री एकनाथ महाराज समाधीचा 425व्या वर्षानिमित्तानं आणि एकनाथी भागवताच्या 450व्या वर्षानिमित्तानं एकनाथी भागवत पारायण सोहळा पार पडला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत या सोहळ्याची सुरुवात झाली. जगात शांती आणि परिवर्तन घडवण्याची क्षमता भारतात असल्याचं ते यावेळी म्हणाले. जायकवाडी धरणावर 1200 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. दिवाळी जिल्ह्यात उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर इथं आस्था जनविकास संस्थेच्या वतीनं दिवाळीनिमित्त गरजूंना दिवाळी साहित्यासह कपडे आणि मिठाई वाटप करण्यात आलं. वाळूज पोलीस ठाण्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पारधी वस्त्यांवर शालेय साहित्य तसंच मिठाईचं वाटप केलं. कुलस्वामी प्रतिष्ठानच्या वतीनं मनपा सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई तसंच भेटवस्तूंचं वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली. महानगरपालिकेच्या वतीनं माणुसकीची भिंत हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येतो. या माध्यमातूनही गरजूंपर्यंत दिवाळी साहित्य पोहोचवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.